नमस्कार. शिवाजी पेठेतील न्यू कॉलेज आणि न्यू कॉलेजच्या 12वी 2006 वाणिज्य बॅचचे आम्ही विद्यार्थी जवळपास 18 वर्षानंतर आज गेट टुगेदर करतोय. आणि या गेट टुगेदरच्या निमित्तानं ज्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं त्याच्यामध्ये उपप्राचार्य UP शेवाळे मॅडम आहे. खरं तर आजवरचा प्रवास जो आहे त्या प्रवासामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन या 2 टप्पे पार पडत असताना 11वी 12वीचा महत्त्वाचा टप्पा मध्ये येत असतो आणि तो टप्पा खरं तर घडवण्याचा टप्पा असतो आणि त्याच्यामध्येच शेवाळे मॅडमने आम्हाला घडवलेला आहे. त्यामुळं त्यांच्याशी आपण बातचीत करूयात की एकंदरीत मुलं घडवताना त्यांच्या काय भावना होत्या आणि आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत तर एक गुरु म्हणून त्यांच्या काय भावना आहेत. नमस्कार. खरं तर तुम्ही न्यू कॉलेजमध्ये स्वतःही विद्यार्थिनी म्हणून शिकलेले आहात. त्यानंतर तुम्ही अध्यापिका म्हणून काम केलं. दोन्ही भूमिका होत्या, या दोन्हीमध्ये साम्य पण आहेत आणि फरक सुद्धा मोठा आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? विद्यार्थिनी असताना आम्ही अनेक शिक्षक पाहिलेले आहेत. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या रीतीने घडवलं म्हणून तर मी अध्यापनाचं काम चांगल्या पद्धतीने करू शकले. त्यावेळेला एक त्यांच्याकडून शिकून घेण्याची गोष्ट होती, त्या आत्मसात केल्या. त्याचं मी अध्यापनाचं काम करताना खूपच चांगला उपयोग झाला की मला विद्यार्थ्यांना मला जे म्हणायचं त्या गोष्टी व्यवस्थित सांगता आल्या. हा फरक त्याच्यामध्ये मला जाणवला. म्हणजे अध्यापन आणि विद्यार्थी या दोन्हीमध्ये तसा बराच फरक आहे, पण तो मला त्यांची सांगड मला व्यवस्थित घालता. जवळपास 3 पिढ्यांचा प्रवास आहे. 3 पिढ्या तुमच्याकडे शिकून गेलेल्या असं मला हरकत नाही. टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस झालेले आहेत, त्या पद्धतीनं एज्युकेशनमध्ये सुद्धा बदल घडत चाललेले आहेत. तर ह्या बदलाला तुम्ही सामोरं कसे गेले? ह्या बदलाला म्हणजे कसं त्या वेळेला आम्ही ज्या ज्या गोष्टी शिकत गेले ह्या बेसिक आहे. ओरिजिनली ज्या गोष्टी आहेत त्या एकदा पण शिकल्यानंतर त्याच्यात चेंजेस करणं फारसं अवघड जातं. म्हणजे त्याच्यातून आपल्याला कम्प्युटर असेल किंवा आणखी नवीन नवीन येणारे टॉपिक असतील तर त्या बेसिक जर भाग आपला व्यवस्थित झालेला असेल तर आपण त्याच्यामध्ये सहज मार्क करू शकतो आणि नवीन गोष्टी आत्मसात करू शकतो. खरं तर आमच्या वेळेला विचार जर केला थोडासा विज्ञान शाखेकडचा कल जो होता तो मोठा होता आणि त्यानंतरचा पुढचा टप्प्यामध्ये वाणिज्य आणि नंतर मग कला शाखा असा अजूनही थोडासा ट्रेंड तसा आहे. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे येताना विद्यार्थी जे आहेत त्यांना करिअरची दिशा म्हणजेच वाणिज्य या कॉमर्स फॅकल्टीमध्ये सुद्धा करिअर घडू शकतं ते तुम्ही त्यावेळेला आणि आज ही कसं पटवून देत होतं? बरोबर आहे, कारण कसं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जे आहेत ते सायन्सकडे जातात, पण कॉमर्सकडे सुद्धा त्याच्या इतक्या नोकरीच्या म्हणा किंवा व्यवसायाच्या फार मोठ्या संधी उपलब्ध होते हे मुलांना माहीत नव्हतं त्या काळात. त्यामुळे बरेच विद्यार्थी आले की पहिल्यांदा सायन्सकडे जाण्याचा त्यांचा असायचा. पण इथे सुद्धा आपल्याला म्हणजे बँकिंग क्षेत्र आहे, मटेरियल मॅनेजमेंट आहे, MBA आहे किंवा M.Com करता येतं, इन्शुरन्स क्षेत्र आहे, वेगवेगळी बरीच क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये कॉमर्समधून करिअर करता येते. हे आम्ही विद्यार्थ्यांना पटवून द्यायला लागलो. हे जसं जसं आम्ही पटवून द्यायला लागलो तसं तसं विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये गोडी निर्माण व्हायला लागली आणि ह्याच विद्यार्थ्यांच्या सांगण्यामुळे नंतर हळूहळू कॉमर्स क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. खरं तर आपण बघतोय की शाळांमध्ये स्कॉलर बॅचची संकल्पना असते, परंतु मॅडमनी महाविद्यालयामध्ये म्हणजेच कॉलेजमध्ये स्कॉलर बॅचची संकल्पना राबवली आणि फॉर्च्युनेटली आम्ही सुद्धा त्या स्कॉलर बॅचचा एक भाग होतो. पण ही संकल्पना थोडीशी वेगळी होती. महाविद्यालयांमध्ये तितक्या ताकदीनं राबवणं इतकं सोपं नसतं. तर त्या मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणं त्याच्यामागची नक्की काय संकल्पना होती, हेतू काय होता हे आपण जाणून घेऊ. त्याच्यामध्ये एवढंच होतं की जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना खरोखरच या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना जादाचं मार्गदर्शन मिळावं त्यांच्यासाठी वेगळ्या आम्ही बॅचेस तयार केल्या. त्यांचे वेगळे आम्ही पिरियड्स घेतले. त्यांच्या ज्या शंका होत्या त्या विचारण्यासाठी त्यांना आम्ही वेगळा वेळ दिला आणि त्याच्यातून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिकाही सोडून घेतल्या. त्यामुळे ज्यांना खरोखरच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काम करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच चांगल्या पद्धतीनं फायदा झाला. त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघतो. 11वी आणि 12वीची मुलं तुमच्याकडे प्रामुख्याने होती जी नुकतीच शाळेमधून बाहेर पडलेली आहे आणि आपण आता पाहतोय थोडंसं आभासी जीवन जे आहे ते चाललेलं आहे. टेलिव्हिजन चित्रपटांचा प्रभाव जो आहे तो वाढत चाललेला आहे. त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे किस्से सुद्धा आपल्याला आपण पाहायला मिळत आहेत आपल्याला. तर ह्या दृष्टिकोनातून टीनेजमधली मुलं जेव्हा तुमच्याकडे येत असतात त्यांना कॉलेज लाईफ म्हणजे फ्रीबर्ड वाटत असतं, परंतु त्यांना एक बांधून ठेवून
अभ्यासामध्ये सुद्धा त्यांची प्रगती झाली पाहिजे आणि व्यक्तिमत्व सुद्धा विकास याच टप्प्यावरती झाला पाहिजे, व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न केले? खरं सांगायचं तर ही जी विद्यार्थी असतात ते शाळा सोडून कॉलेजमध्ये आलेले असतात. कॉलेजमध्ये आलं म्हणजे त्यांना असं वाटतं की शाळेतलं आता सगळं जे काय आहे शिक्षकांचा आपल्यावरती असणारा ताबा आता सुटलेला आहे, आता आपण काहीही केलं तरी चालते, कसंही केलं तरी कॉलेजमध्ये कोणी आपल्याला विचारणार नाही, अशी एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. ॲक्च्युली तसं नसतं, कारण कॉलेजमध्ये आल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं, त्यांचं समुपदेशन करणं, त्यांचा कुठेही इगो न हर्ट होता त्यांना चांगल्या पद्धतीनं समजावून घेऊन त्यांची मानसिकता कशी आपल्याला सुधारता येईल हे प्रयत्न करायचे असतात. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही 11वी 12वीला असणाऱ्या मुलांची नक्कीच सगळेजण करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगतो आम्ही की शाळा संपली म्हणजे संपलं नाही, 12वीची मार्कलिस्ट ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास इथं हा केला नाही, खेळा तुम्ही, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही जादा ॲडिशनली करू शकता, परंतु त्या थोड्या लिमिटमध्ये असावं त्याचा. आणि चित्रपटांचा तर हा प्रभाव हा होतच असतो आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते भ्रामक आहे, त्याच्यामध्ये रिअल लाईफमध्ये ह्या गोष्टी नसतात. आपण शिकलो, आपण काहीतरी करिअर केलं तरच आपल्याला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगतात. ते आम्ही त्यांच्या मनावर 11वी 12वीच्या या कनिष्ठ महाविद्यालयाच्या या काळामध्ये बिंबवतो. आणि त्यामुळे ते ज्यावेळेला त्यांच्या मनामध्ये बिंबवलं जातं ते हेच वय असतं की या वयामध्ये ह्या गोष्टी त्यांना कळतात आणि त्यामुळे ते आपल्या ह्याच्यामध्ये बदल करू शकतात. जाता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आता 3 पिढ्या तुमच्याकडे घडून गेलेली आहेत, आयुष्याच्या एका वेगळ्या वेगळ्या वळणावरती प्रत्येकजण आहे. तर तुमचा आजवरची एकंदरीत कारकीर्द जी आहे त्याचा अनुभव लक्षात घेता एक यशस्वी नागरिक म्हणून आपल्याला जर बनायचं असेल, प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं उत्तम काम जर करायचं असेल तर कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला हार्डवर्किंग तर केलंच पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये आपण असू त्या क्षेत्रातलं सगळं नॉलेज आपल्याला आलंच पाहिजे आणि ते आपल्याला दुसऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवता आलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे प्रामाणिकपणा, जे आपण काम करतो ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि त्याचा रिस्पेक्ट त्या ज्यांच्याबरोबर आपण काम करतो, ज्यांच्याशी संपर्कामध्ये आपण असतो त्यांना तो प्रामाणिकपणा किंवा आपलं जे काही खरेपणा आहे तो समजला पाहिजे. त्याच्यामुळे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतात. किंवा आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी आमचे कार्यरत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आजपर्यंत माझ्याशी बोलतात किंवा माझ्याशी ते म्हणजे संपर्कामध्ये सुद्धा आहेत. कुठेही रस्त्यात वाटेत वगैरे भेटले तरी ते पायाला हात लावून नमस्कार वगैरे करतात, विचारपूस करतात. खूप चांगल्या प्रकारचे विद्यार्थी सगळे मला भेटलेले होते आणि चांगल्या पद्धतीनं ते सगळीकडे, आणि हे बघून मला अतिशय समाधान वाटतं की माझे विद्यार्थी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पदावरती काम करतात. हे बघून मला खूपच आनंद होतो.